नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव रुपाली कवळे आहे आणि मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथील बीएड प्रथम वर्षाची प्रशिक्षणार्थी आहे। आणि आज मी तुम्हाला तुमच्या स्कूलमध्ये इतिहास हा सब्जेक्ट घेणार आहे, इतिहास हा विषय घेणार आहे। तर आज आपण इतिहासामधलं ऐतिहासिक साधने, इतिहासाची साधने हे प्रकरण पाहणार आहोत, जे पहिलं आहे। आता कोविडमुळे आम्हाला तुमच्या शाळेमध्ये तर येता येत नाही, पण आम्ही व्हिडिओवरून तुम्हाला शिकवू शकतो। तर आपण आपलं प्रकरण पाहूया, इतिहासाची साधने। तर विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या वर्षी म्हणजे 8वीला हा इतिहासाची साधने हे प्रकरण 8वीला सुद्धा आहे। तर तुम्हाला हे समजलंच असणार की इतिहासाची साधने कशाला म्हणतात, पण तरीही आपण एकदा पाहूया की इतिहासाची साधने कशाला म्हणतात। तर इतिहासाची साधने म्हणजे काय, तर ज्या वस्तू किंवा गोष्टी किंवा वृत्तपत्रे असले, ज्या वस्तूवरून आपल्याला आपल्या भारताचा इतिहास कळतो, आपल्याला पूर्वीचा इतिहास कळतो किंवा आपल्या ऐतिहासिक वस्तू जोपासण्यास मदत होते, त्याला आपण इतिहासाची साधने असे म्हणत असतो। तर आता ही इतिहासाची साधने कोणकोणती, तर ते आपण पाहणार आहोत। आणि मागच्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं होतं की इतिहासाची साधने कोणकोणती आहेत। तर कोणती होती, पहिला प्रकार होता त्यामधला भौतिक साधने। कोणता होता पहिला प्रकार, तर भौतिक साधने। दुसरा प्रकार कोणता होता, तर दुसरा प्रकार होता लिखित साधने। आणि तिसरा प्रकार होता तो मौखिक साधने। आता आपण थोडक्यात या 3 प्रकारांविषयी माहिती पाहूया। तर पहिला प्रकार कोणता आहे, भौतिक साधने। तर भौतिक साधने म्हणजे काय, तर भौतिक साधने म्हणजे ज्या वास्तू असतात, जुन्या इमारती, ऐतिहासिक काळातील इमारती, त्यानंतर जे पूर्वीचे नाणे म्हणजे चलन वापरलं जायचं, तर त्यामध्ये असायचे नाणे, तर ते नाणे झाले किंवा पुतळे, स्मारके हे कशामध्ये येतात, तर भौतिक साधनांमध्ये येतात। त्यानंतर लिखित साधने कशाला म्हणतो आपण, तर लिखित साधने म्हणजे जे लिखित स्वरूपाचे साधने आहेत, लिखित स्वरूपाच्या वस्तू आहेत, ज्यावरून आपल्याला इतिहास कळतो, तर त्याला म्हणतात लिखित साधने। मग आता ही लिखित साधने कोणकोणती आहेत, तर लिखित साधनांमध्ये प्रकार आहेत, वृत्तपत्रे झाली, त्यानंतर मासिके, नियतकालिके, त्यानंतर नकाशे व आराखडे, हे सुद्धा त्या काळातले लिखित साधनच आहे। त्यानंतर मौखिक साधने। आता मौखिक साधने म्हणजे काय, तर मौखिक म्हणजे मुख, जे आपल्याला ज्या साधनांमधून म्हणजे वाचता येतं किंवा गाता येतं, त्याला आपण म्हणू शकतो मौखिक साधने। मग आता कोणकोणते प्रकारची साधने येतील त्यामध्ये, तर कविता, त्यानंतर जे गीत, लोकगीत, भावगीत हे सुद्धा त्यामध्ये येतात। आणि त्यानंतर पोवाडे, स्फूर्तिगीते हे सर्व कशामध्ये येते, तर मौखिक साधनांमध्ये येते। तर आपण थोडक्यात या 3 प्रकाराची माहिती पाहिलेली आहे। तर हे जे आपलं प्रकरण आहे, पाठ पहिला इतिहासाची साधने, तर या इतिहासाच्या साधनामध्ये आता पुढे आपल्याला काय माहिती घ्यायची आहे ते पाहणार आहोत। तर
यामध्ये पहिला प्रकार दिलेला आहे त्यांनी लिखित साधने. कोणता आहे इथं पहिला प्रकार दिलेला? लिखित साधने. हा जो लिखित साधने आहे तर या लिखित साधने या प्रकाराची आपण माहिती पाहणार आहोत. तर लिखित साधनांमध्ये प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या नावाची जी संस्था होती, या संस्थेने काय केलं होतं की जे वृत्तपत्रे ज्यामध्ये ऐतिहासिक माहिती होती त्या वृत्तपत्रांची जोपासना ही जी प्रेस ऑफ इंडिया ही कंपनी होती, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. कोणती कंपनी आहे ती? प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. ही जी संस्था होती तर या संस्थेचं कार्य काय? तर या संस्थेचं कार्य असं की भारतातील जेवढे वृत्तपत्रे होती, महत्वाची वृत्तपत्रे होती, त्यांना संपादित करून ठेवण्याचं काम या संस्थेचं होतं. कोणत्या संस्थेचं? तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. त्यानंतर हा जो स्रोत होता हा मुख्य स्रोत होता. ही कंपनी कुठं होती? या कंपनीने काय केले होते तर प्रत्येक वृत्तपत्र जे ऐतिहासिक वृत्तपत्रे होती त्यांचे संपादन या संस्थेने केली होती. त्यानंतर आता या लिखित साधनांमध्ये आणखीन काय काय येते तर लिखित साधनांमध्ये येते कोश वाङ्मय. त्यानंतर वृत्तपत्रे येतात. त्यानंतर टपाल तिकिटे येतात. त्यानंतर येतात अभिलेखागार. काय येतात? अभिलेखागार. त्यानंतर रोजनिशी. त्यानंतर सरकारी गॅझेट. त्यानंतर येतात ग्रंथ. त्यानंतर पत्रव्यवहार. हे सर्व यामध्ये येत असते. त्यानंतर नियतकालिके. नवा प्रकार नियतकालिके. तर हे जे 9 प्रकार आहे यांचा समावेश या लिखित साधनांमध्ये होत असतो. तर यांना आपण थोडक्यात आता समजून घेणार आहोत. कोश वाङ्मय. कोश वाङ्मय म्हणजे जे त्या काळातील वाङ्मय लिहिलेले आहेत तर ते वाङ्मय ज्यापासून आपल्याला इतिहासाची माहिती मिळते, इतिहास जोपासला जातो, ज्यामध्ये ज्या वाङ्मयांमध्ये इतिहासाचे लेखन केलेले आहेत असे वाङ्मय म्हणजे कोश वाङ्मय. त्यानंतर वृत्तपत्रे. वृत्तपत्रे हे त्या काळातही वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्रे होती, कारण या वृत्तपत्रांना समाज माध्यमाचे साधन समजले जायचे. कारण तेव्हा वाटायचं की याला दुसरा काही पर्यायच नाही. लोकांपर्यंत आपल्या भावना, हे जे क्रांतिकारक लोक होते तर त्यांना वाटायचं की आपल्या भावना ह्या लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी दुसरं कोणतंच साधन नाहीये शिवाय वृत्तपत्रांच्या. त्यामुळे त्यांनी काही वृत्तपत्रे सुरू केली होती. लोकमान्य टिळक यांनी केसरी नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यानंतर महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड
हे एक वृत्तपत्र सुरू केलं होतं. अशा प्रकारचे वेगवेगळे वृत्तपत्रे त्या काळामध्ये या क्रांतिकारकांनी सुरू केलेले होते. तर ही जी वृत्तपत्रे आहे यामधून सुद्धा आपला इतिहास जोपासला जातो आणि हे संपादित केले जातात, ज्यामुळे आपल्याला आपला इतिहास कळतो. त्यानंतर टपाल तिकिटे जी होती त्या टपाल तिकिटांमध्ये जे टपाल तिकीट होती त्या टपाल तिकिटांवर त्या काळातला त्या क्रांतिकारकाचा किंवा त्या व्यक्तीचा, महान व्यक्तीचा, थोर व्यक्तीचा फोटो त्या टपालच्या त्या तिकिटावर असायचा, की ज्यामुळे आपल्याला आपला इतिहास कळायचा की कोणत्या वर्षी ते टपाल तिकीट आहे ते जारी झाले वगैरे, असा इतिहास आपल्याला तेव्हा कळायचा. त्यानंतर आहे अभिलेखागार. आता अभिलेखागार म्हणजे काय, तर अभिलेखागार म्हणजे ऐतिहासिक जे दस्तऐवज असतात, जे ऐतिहासिक काळातले आपले सर्व दस्तऐवज आहेत, तर ते दस्तऐवज जिथे संपादित केले जातात, जिथे ठेवल्या जातात, तर त्याला म्हणतात अभिलेखागार. त्याला काय म्हणतात, अभिलेखागार. त्यानंतर रोजनिशी म्हणजे काय, डायरी. तर हे रोजनिशी जे त्या काळातील व्यक्ती होत्या ते आपापले जे दैनंदिनी व्यवहार होते किंवा त्यांची दैनंदिनी होती ते कशामध्ये लिहायचे, तर रोजनिशीमध्ये लिहायचे. तर त्या रोजनिशीमधून सुद्धा आपल्याला त्या काळचं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व समजते, त्यानंतर त्या व्यक्तीचं कार्य सुद्धा समजते आणि त्यांनी केलेल्या कार्याची आपल्याला जाणीव होते. त्यानंतर आहे सरकारी गॅजेट. तर हे सरकारी गॅजेट जे आहे, या सरकारी गॅजेट मधून म्हणजे सरकारी जी कागदपत्रे आहेत त्यामधून सुद्धा आपल्याला आपला इतिहास जोपासला जातो. त्यानंतर आहेत ग्रंथ. ऐतिहासिक काळातील जे ग्रंथ आहेत त्यावरून आपल्याला आपला इतिहास समजतो, कारण त्या काळात तत्कालीन काळात घडलेले जे घटना आहेत तर त्या घटना आपल्याला त्या ग्रंथावरून लक्षात येतात. त्या ग्रंथात त्या घटना लिहिलेल्या असतात, त्यामुळे इसवी सन वगैरे सर्व आपल्या लक्षात येतो. त्या व्यक्तींचं कुटुंब, त्या व्यक्तीच्या बाबतीतली सर्व नावे हे आपल्याला समजत असतात. त्यानंतर आहे पत्रव्यवहार. त्या काळात जो पत्रव्यवहार घडलेला आहे तर तो पत्रव्यवहार सुद्धा आपल्याला लक्षात येतो. त्यानंतर नियतकालिके. नियतकालिकांमध्ये सुद्धा आपल्याला काय काय इतिहास तेव्हा घडलेला आहे तर हे आपल्या लक्षात येते. त्यानंतर आपण पाहणार आहोत आपण भौतिक साधने. मग आता भौतिक साधनांमध्ये काय काय येते विद्यार्थी मित्रांनो, तर या भौतिक साधनांमध्ये ज्या वास्तू आहेत त्या वास्तूचा सुद्धा समावेश त्यामध्ये होतो. त्यानंतर जे प्रार्थना स्थळे झाले, त्यानंतर मोठमोठ्या इमारती झाल्या, या सर्व याचा समावेश कशामध्ये होतो तर या भौतिक साधनांमध्ये होतो. पुतळे, स्मारके हे सर्व कशामध्ये येतात तर भौतिक साधनांमध्ये येतात. तर आपण पाहणार आहोत आता भौतिक साधने कोणकोणती. तर भौतिक साधनांमध्ये येतात नाणी, त्यानंतर येतात प्रार्थना स्थळे, त्यानंतर अलंकार त्या काळातील, त्यानंतर वस्तू संग्रहालय, त्यानंतर येते त्या काळातील अवशेष,
आधुनिक स्थापत्य. त्यानंतर दैनंदिन वापरातील वस्तू. त्यानंतर आहे पेहरा. तर आता नाणी पाहणार आहोत आपण. तर नाणी म्हणजे काय, तर त्या काळामध्ये असणारे जे चलन होतं, चलनात वापरले जाणाऱ्या जे चलन होतं, जे वापरलं जायचं, रोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरलं जायचं, तर ते चलन कोणकोणतं, तर त्याला नाणी म्हणत. पहिले जे चलन होतं त्याला. तर ते विविध प्रकारची नाणी हे सुद्धा कशामध्ये येते, तर भौतिक साधनांमध्ये येते. त्यानंतर प्रार्थना स्थळे आहेत. आता प्रार्थना स्थळे म्हणजे काय, तर प्रार्थना स्थळे म्हणजे मंदिर, मस्जिद, त्यानंतर चर्च, हे काय झालं सर्व, तर प्रार्थना स्थळे झाली. वेगवेगळ्या समाजाची, वेगवेगळ्या जातीची आणि वेगवेगळ्या धर्माची ही प्रार्थना स्थळे, ही सुद्धा कशामध्ये समावेश होतो याचा, तर या सर्व याचा समावेश होतो भौतिक साधनांमध्ये. त्यानंतर आहेत अलंकार. आता त्या काळातील अलंकार, वेगवेगळ्या प्रकारचे जे अलंकार होते, तर शिवाजी महाराजांच्या काळातील म्हणा की इंग्रज काळातील म्हणा, तेव्हाचे अलंकार वेगवेगळे होते. पण ते अलंकार जे जोपासले गेले त्यावरून तेव्हाची संस्कृती कळाली, तेव्हाची संस्कृती आपल्याला समजली. त्यामुळे त्यांचा समावेश सुद्धा ऐतिहासिक साधनांमध्येच होतो. त्यामध्ये हे वस्तू संग्रहालय आणखी. मग आता वस्तू संग्रहालय म्हणजे काय, त्यानंतरचं साधन आहे वस्तू संग्रहालय. आता वस्तू संग्रहालय म्हणजे काय, तर वस्तू संग्रहालय हे म्हणजे जिथे वस्तूंचा संग्रह केला जातो त्याला आपण वस्तू संग्रहालय असं म्हणत असतो. तर आता हे वस्तू संग्रहालय म्हणजे प्रत्येक राज्याचा इतिहास दर्शवणारं वस्तू संग्रहालय आहे. तर या संग्रहालयामध्ये महाराष्ट्रात सुद्धा मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचं पुण्यामध्ये संग्रहालय आहे. तर हे उदाहरण म्हणून हे संग्रहालय आहेत. सरकारी संग्रहालयाखेरीज सुद्धा जे संग्राहक आहेत त्यांनी स्वतःची संग्रहालये सुरू केलेली आहेत आणि प्रत्येक राज्यात ती उपलब्ध आहे. तर तिथे ज्या ऐतिहासिक वस्तू असतात त्या संग्रहित केल्या जातात, जसं नाणी, त्यानंतर क्रिकेटचे साहित्य, त्यानंतर दिवे, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, अडकित्ते, अशा प्रकारचे साहित्य ते तिथं संग्रहित करून ठेवत असतात. त्यानंतर आहे मौखिक साधने. आता मौखिक साधने पाहणार आहोत आपण. त्याआधी थोडक्यामध्ये आधुनिक स्थापत्य आणि दैनंदिन वापरातील वस्तू आणि पेहराव. आता त्या काळात पेहरावही वेगवेगळे होते, ज्या पेहरावावरून आपल्याला ऐतिहासिक माहिती मिळत असेल. त्यानंतर आधुनिक स्थापत्य. आता हे आधुनिक स्थापत्य म्हणजे वेगवेगळ्या इमारती. तर हे वेगवेगळ्या इमारती सुद्धा त्या भौतिक साधनांमध्येच येतात. त्यानंतर दैनंदिन वापरातील वस्तू. त्या काळातील ज्या दैनंदिन वापरातील वस्तू होत्या त्यामधून सुद्धा आपल्याला त्या इतिहासाची माहिती होत होती. त्यानंतर आता पाहणार आहोत आपण मौखिक साधने. मौखिक साधने कशाला म्हणतात. या मौखिक साधनांमध्ये प्रथम दृक श्राव्य साधनांचा समावेश होतो. तसेच लोकगीते, भावगीते, स्फूर्तिगीते, त्यानंतर म्हणी, ओव्या, या सर्वांचा समावेश कशामध्ये होत असतो,
तर मौखिक साधनांमध्ये होत असतो. ज्या काळात क्रांतिकारक चळवळी होत्या त्या काळात वेगवेगळ्या कवींनी, वेगवेगळ्या लेखकांनी त्या युद्धाच्या आधारित किंवा त्या उठावाच्या आधारावर वेगवेगळी साहित्य रचली होती. त्यामुळे सुद्धा सर्व क्रांतिकारकांना प्रेरणा मिळत होती आणि ते साहित्य आजपर्यंत असल्यामुळे सर्वांना इतिहास सुद्धा कळण्यास मदत होते. त्यानंतर जे अण्णाभाऊ साठे होते लोकशाहीर, तर त्यांनी काय केलेलं होतं की त्यांनी जे उठाव महाराष्ट्र चळवळ होती, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी होती त्यावर आधारित पोवाडे रचले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ यावर आधारित त्यांनी पोवाडे रचले होते, ज्यामुळे सर्व क्रांतिकारकांना त्या चळवळीमध्ये सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाली होती आणि ते म्हणजे त्या चळवळीमध्ये मदत करू शकलेले होते. आणि त्यावरून सर्वांना म्हणजे इतिहासाची माहिती झाली. त्यानंतर कुसुमाग्रज जे कवी होते, कुसुमाग्रज, एखादा कवी एखाद्या घटनेकडे कसं पाहतो हे आपल्याला त्या कवितेतून समजते. हे जे कुसुमाग्रज होते यांनी भारत आणि चीन युद्ध जे होतं तर त्या युद्धावर त्यांनी एक कविता रचलेली होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, तर ती तुम्हाला वाचायची आहे आणि त्यामधून प्रेरणा मिळवायची आहे की ती कविता कशावर आधारित आहे. तर त्यानंतर मौखिक साधनांमध्ये येते फिल्म अँड टेलिव्हिजन, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर या संस्थेने काय केले, या संस्थेने इतिहासावर आधारित डॉक्युमेंटरीज बनवल्या, त्यानंतर लघुपट सुद्धा बनवले. भारत सरकारने सर्वांना लोकशिक्षण देण्याच्या उद्देशातून ही जी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था आहे याची निर्मिती केली होती. कारण प्रसार माध्यम म्हणून त्यांना हे साधन बरे वाटले. त्यामधून त्यांनी डॉक्युमेंटरीज निर्माण केल्या. जे घडलेला इतिहास आहे त्यावर त्यांनी डॉक्युमेंटरीज निर्माण केलेल्या होत्या. त्यानंतर आधुनिक काळात म्हणजे हे शतक आहे 21वे शतक जसं चालू झाले, तर या 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाचा नवीन नवीन आविष्कार होऊ लागला. तर आता तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणजे काय, तर त्यामध्ये इंटरनेट आले, संगणक आले, त्यामध्ये एक पेजर नावाची जी वस्तू होती ती खूप लोकप्रिय झाली होती आणि सर्व इकडे त्या पेजरच्या माध्यमातून संदेश पोहोचवले जायचे. आणि आता तर टेलिव्हिजन सुद्धा आलं. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे साधने आहेत त्याचा इतिहासाचे साधने म्हणून वापर होतो. आणि या आधुनिक काळामध्ये इंटरनेट म्हणजे आंतरजाल आपण ज्याला म्हणत असतो, तर त्या इंटरनेटद्वारे सर्व म्हणजे कोणतीही माहिती असो इतिहासाची ती आपल्याला मिळते. जरी आपण सर्च केलं की 1857चा उठाव, तर आपल्याला ते पूर्ण माहिती तिथं हजर असते. आपल्याला जे पाहिजे, एखाद्या महापुरुषाचा जन्म, एखाद्या महापुरुषाचा मृत्यू कधी झाला, त्याचा कार्यकाळ काय होता, त्यांनी काय कार्य केले, हे जर का माहित करायचे असले तर आपण इंटरनेटवर माहिती टाकली की पूर्ण माहिती आपल्याला मिळत असते. तर हा तंत्रज्ञानाचा आविष्कारच आहे. कारण आता कोणतीही गोष्ट कठीण राहिलेली नाही, इंटरनेटमुळे सगळं सुलभ झालेलं आहे. तर तुम्हाला लक्षात आलेलं आहे आजचा शिकवलेला भाग. काय काय शिकलो आज आपण, तर आज आपण शिकलो भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. थोडक्यात पाहू आपण की लिखित साधनांमध्ये काय काय आलं होतं. अभिलेखागार आलं होतं, टपाल तिकिटे आली होती, त्यानंतर नियतकालिके होती, त्यानंतर वृत्तपत्रे, कोश वाङ्मय,
त्यानंतर रोजनिशी ज्याला म्हणतात, डायरी आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर ग्रंथ, हे वेगवेगळे प्रकार कशामध्ये आले होते, तर ते भौतिक साधनांमध्ये लिखित साधनांमध्ये आलेले होते. त्याचप्रमाणे भौतिक साधनांमध्ये काय काय आलं होतं, तर भौतिक साधनांमध्ये नाणी, त्यानंतर जे पेहराव होते त्या काळातले, अलंकार होते, त्यानंतर ज्या प्रार्थना स्थळे होते, जे संग्रहालय होती, ती कशामध्ये येते, तर भौतिक साधनांमध्ये येते. त्यानंतर मौखिक साधने म्हणजे स्फूर्तिगीते, लोकगीते, पोवाडे, त्यानंतर काही कविता त्या काळात रचलेल्या, हे कशामध्ये येते, तर लिखित साधनांमध्ये येते. तर आजचा शिकवलेला भाग तुमच्या लक्षात आलेला असणारच. तर आता मी तुम्हाला स्वाध्याय देते. तुमचा स्वाध्याय असा आहे की जी मी कविता सांगितली कुसुमाग्रज यांची, भारत चीन युद्धावर आधारित आहे, तर ती तुम्हाला वाचायची आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. त्यानंतर जे भौतिक साधने आहे, तर या भौतिक साधनेमधला नाणी हा प्रकार, त्याचा संग्रह तुम्हाला करायचा आहे तुमच्याजवळ, जे जुन्या काळातील. त्यानंतर जर तुमच्याजवळ नाणी नसतील तर जे क्रांतिकारक नेते आहेत, तर त्या क्रांतिकारक नेत्यांच्या फोटोंचा संग्रह सुद्धा तुम्ही करू शकता आणि तो मला तुम्ही दाखवायचा आहे.